आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। शिर्डीत साईबाबांचं व्हीआयपी दर्शन पास मिळवायचं असेल तर आता नवीन नियमावली लागू करण्यात आलेली आहे। दर्शन पास किंवा आरतीचा पास घेताना आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र देणं बंधनकारक केलं गेलंय। दर्शन पासचा होणारा काळा बाजार रोखण्यासाठी साई संस्थाननं हा निर्णय घेतलाय। पाथर्डीतल्या मोहटादेवी देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी आता पूर्ण झालेली आहे। गडावर येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान समितीच्या वतीनं महाप्रसाद, प्रथमोपचार केंद्र आणि लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। पुणे म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे। मात्र तांत्रिक कारणामुळे अर्ज करायला अनेक अडचणी येत आहेत। अनेकांचा उत्पन्नाच्या दाखल्याची पडताळणीच होत नसल्याचं देखील समोर आलेलं आहे। रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात बेडची कमतरता असल्याचं समोर आलंय, त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। आयसीयू, जनरल वॉर्ड, सर्जिकल वॉर्ड रुग्णांनी भरल्याचं दिसतंय। दुसरीकडे साथीचे आजार वाढल्यानं बेड मिळत नसल्याचा दावा केला जातोय। चालू वर्षी एफआरपीचा दुसरा 400 रुपयांचा हप्ता दिल्याशिवाय एकही कारखाना सुरू करू देणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। आधीचं म्हणजे गेल्या वर्षीचं पेमेंट आधी करा, मग यावर्षी किती मागायचे हे नंतर सांगू असंही ते म्हणाले। नंदुरबार नगर परिषदेवर सध्या भीषण पाणी टंचाईचं सावट आहे। विरचक धरणात 50%हून कमी जलसाठा असल्यानं शहरात 3 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे। अशातच पाणी पुरवठा जलवाहिन्यांवर काढण्यात आलेल्या व्हॉल्व्हवरील नळांना लागलेल्या गळतीमुळे अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होतोय। जळगावातल्या धरणगावात पाण्यासाठी नागरिकांनी रास्ता रोको केलाय। पाणी येण्याच्या दिवशीच पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या कामामुळे नागरिक संतप्त झाले होते। हिंगोलीतल्या कांजरा नगरपंचायतीनं राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळेला दिला गेलाय। जळगावात आदिवासी क्रांती सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं केली आहेत। भिल्ल समाजाला अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। लातूरमध्ये धनगर समाजानं तब्बल 2 तास रास्ता रोको केलाय। आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान करणार नसल्याचा इशाराही देण्यात आला। कन्नडमधले आमदार उदयसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकाऱ्यांनी कन्नड शहरामध्ये आमसभेचं आयोजन केलेलं होतं। यावेळेला मराठा तरुणांनी घोषणाबाजी करत आमदारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। राज्यामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातल्या मुलींना लखपती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला। यानंतर शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला। विरार गुन्हे शाखेनं 4 बांगलादेशींना अटक केली आहे। यूएई आणि अमेरिकन चलन स्वस्तात मिळवून देण्याचं आमिष दाखवत त्यांनी अनेकांची फसवणूक केली आहे। कारवाईमध्ये सुमारे 1.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या सफाई कामगारांनी सामूहिक सुट्टी आंदोलन केलंय। पालिकेनं लेखी आश्वासन देऊन सुद्धा वेळेमध्ये वेतन न दिल्याच्या विरोधात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत आले की राजकीय भूकंप होत होते। आता मुख्यमंत्री पालकमंत्री ठरवण्यासाठी दिल्लीला जातात अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे। समृद्धी महामार्गामुळे मराठी माणसाच्या आयुष्यात काय बदल झाला असा सवाल त्यांनी केला। तसंच पुणे मेट्रोवर खर्च करण्यापेक्षा पीएमपी आणि एसटीवर केला असता तर फायदा झाला असता असंही त्यांनी सांगितलं। उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत, त्यांच्या डोळ्यावर पट्टी आहे आणि संजय राऊत त्यांना चुकीच्या गोष्टी सांगून पक्षाची वाट लावत असल्याची टीका नरेश मस्केंनी केली आहे। आम्हाला मैदानापेक्षा बाळासाहेबांचे विचार महत्त्वाचे असल्याचंही ते म्हणाले। दसरा मेळाव्यावरनं नितेश राणेंनी ठाकरेंवर टीका केली आहे। बाळासाहेबांचे विचार सोडलेल्यांकडनं जनतेला काय अपेक्षा असणार, नेहमीप्रमाणे अंगार भंगार हे लिहून दिलेलं भाषण होईल असा टोलाही त्यांनी लगावला। अजित पवारांनी सरकारमधल्या 100 दिवसांच्या पूर्ततेच्या निमित्तानं राज्यातल्या जनतेला खुलं पत्र लिहिलेलं होतं। या पत्राला आता शरद पवार गटानं उत्तर दिलेलं आहे। 100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण असं म्हणत अजित पवारांना टोला लगावला गेलाय। पुण्यातले मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांना खासदारकीचे वेध लागले। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित सोहळ्याला
मनविसे अध्यक्ष अमित ठाकरेंनी उपस्थिती लावली होती। यावेळेला त्यांच्या केकवर भाविक खासदार असा उल्लेख करण्यात आलेला होता। शिवसेना कुणाची हे ठरवण्याच्या कार्यवाहीला वेग आलाय। शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात आता बदल करण्यात आलाय। 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी आता उद्या घेतली जाणार आहे। उद्या दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे। शिवसेना आणि ठाकरे गट या पक्षांमधल्या विधानसभा अध्यक्षांकडून होणाऱ्या सुनावणीचं पुढचं वेळापत्रक आता ईमेलद्वारे पाठवण्यात आलेलं आहे। शिवसेना आमदार भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यात मुक्तगिरी या बंगल्यावर बैठक पार पडतीये। आमच्यात पालकमंत्री पदावरनं कोणताही वाद नाही असं खासदार सुनील तटकरेंनी म्हटलंय। रायगडच्या विकास कामांसाठी आजची बैठक असल्याचं तटकरे म्हणाले। व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी गुजरात सरकारकडनं केलं जातं। यासाठी आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबईत आले। यावेळेला बोलताना भूपेंद्र पटेल यांनी मुंबईसोबत आमच्या अनेक भागीदारी असल्याचं म्हणत पहिली सुपरफास्ट ट्रेन देखील होत असल्याचं सांगितलं। मुंबई आणि गुजरातमध्ये हिऱ्यांच्या व्यापारातही चांगली भागीदारी असून मुंबई आणि गुजरात हे आर्थिक स्तंभ असल्याचं त्यांनी सांगितलं। गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात येत उद्योगांना आमंत्रित करणं महाराष्ट्र सरकारसाठी नामुष्कीची गोष्ट असल्याची टीका उबाठा गटातले खासदार राऊत यांनी केली आहे। तर आम्ही सुद्धा गुजरातमध्ये जाऊन व्हायब्रंट महाराष्ट्र हा कार्यक्रम करू शकतो। उद्योग राज्याबाहेर गेले नसून खोटा प्रचार सुरू असल्याचं प्रत्युत्तर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेलं आहे। भाजपला राज्यातनं हद्दपार करणं हीच आमची भूमिका असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केलं। आरक्षणाचा प्रश्न जातीनिहाय जनगणना केल्यावरच सुटेल। अशा जनगणनेनंतर 50% आरक्षणाची मर्यादा उंचावेल। मात्र भाजप तसं करत नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। जालन्यातल्या अंतरवाली सराटीत येत्या 14 ऑक्टोबरला विराट मेळावा होणार आहे। या विराट मेळाव्याच्या स्थळाची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे त्याचं चित्रण करण्यात आलेलं आहे। तब्बल 100 एकर परिसरात मराठा समाजाचा हा मेळावा पार पडणार आहे। अंतरवाली सराटीत होणारी सभा सरकार दबावासाठी नाही तर समाजाशी संवाद करण्यासाठी असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। सरकार आम्हाला 40 दिवसात आरक्षण देईलच असा ठाम विश्वास आहे। म्हणूनच वेळ संपल्यानंतर 24 तारखेनंतर मला काहीच करण्याची गरज दिसत नसल्याचंही त्यांनी सांगितलं। जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये होणाऱ्या 14 तारखेच्या सभेसाठी बीडच्या धारूरमधल्या हिंगणी ग्रामस्थांनी पायी दिंडी काढली आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात शेकडो मराठा बांधव यात सहभागी झाले होते। अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षण सभेसाठी येणाऱ्या वाहनांना अडथळा होऊ नये यासाठी बीडमधल्या मराठा समाजाच्या गॅरेज संघटनेनं पुढाकार घेतलाय। धाराशिवचा पारगाव टोल नाका ते अंतरवाली सराटी दरम्यान वाहन खराब झाल्यास ते मोफत दुरुस्त करून दिलं जाणार आहे। 14 तारखेपर्यंत सरकार मराठा समाजाला आरक्षणाचा फॉर्म्युला देईल असं वाटत नसल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय। हे सरकार लुटारू सरकार असून केवळ पाट्या टाकायची कामं करत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवण्यासाठी शिंदेंकडे उमेदवारच नाही, ते फक्त आपलं अस्तित्व दाखवण्यासाठीची मागणी करतायत। हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवून दाखवावी। ती हिंमत शिंदेंसह रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोन्ही मंत्र्यांमध्ये नाही अशी टीका आमदार वैभव नाईकांनी उदय सामंत यांच्यासह दीपक केसरकरांवर देखील केली आहे। राज्यात कोणतीही जागा असो, महायुतीच्या कोणत्याही पक्षाकडे असो, भाजप पूर्ण ताकद लावून ती निवडून आणेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलाय। पनवेलमध्ये भाजपचं मिशन 2024 हा लोकसभा कार्यक्रम पार पडला। यावेळेला ते बोलत होते। मंत्री दादा भुसेंवर ड्रग्ज प्रकरणी आरोप करणाऱ्या सुषमा अंधारेंच्या विरोधात नाशकात शिवसेनेनं आंदोलन केलं। सुषमा अंधारे यांच्या बॅनरला जोडे मारत निदर्शनं करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यासाठी अक्षय सब्बन या तरुणानं सनी जगधनेला 10,000 रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातनं समोर आलेली आहे। आरोपी अक्षय सब्बन आणि चैतन्य सुडके यांना कोर्टानं 12 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर एका अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आलेली आहे। देशात सर्वाधिक मुली महाराष्ट्रातनं बेपत्ता होतात अशी खंत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलेली आहे।
जागतिक कन्या दिनी त्यांनी वाशिममधल्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं आणि यावेळेला त्यांनी ही खंत बोलून दाखवली आहे. भुसावळ आणि मुक्ताईनगर एसटी आगारात असलेल्या बसची संख्या अपुरी पडतीये. त्यामुळे जाहीर झाल्यानुसार 20 इलेक्ट्रिक बसेस लवकर मिळाव्यात अशी मागणी प्रवासी करतायत. बीडच्या दिंद्रूडमध्ये डेंग्यूमुळे 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आणि यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून तत्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. जळगावातल्या आदिवासी कोळी जमातीच्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला आरपीआय आठवले गटानं पाठिंबा दिलाय. जात प्रमाणपत्रासह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजाकडनं आंदोलन केलं जात आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी लातूरमध्ये राजमाता जिजाऊ शाळा माझी न्यारी उपक्रमाचं मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आलं. यावेळेला छत्रपती संभाजीनगरचे पालिका आयुक्त जी श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना खासदार हेमंत पाटलांवर दाखल करण्यात आलेला अॅट्रॉसिटी तसंच अन्य गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी नांदेडमध्ये मोर्चा काढण्यात आला. हेमंत पाटलांवरची कारवाई राजकीय हेतूनं केल्याचा आरोप केला जातोय. लोकप्रतिनिधी असताना ग्रामपंचायतीत वेळेवर कर भरणा केला नाही याचा ठपका ठेवत सरपंचांसह 11 सदस्यांना अपात्र करण्यात आलेला आहे. अवघ्या 1200 रुपयांसाठी त्यांनी आपलं पद गमावलंय. देवळा तालुक्यातल्या लोहणेरमधला हा प्रकार आहे. बीडच्या मांजरा धरणामध्ये फक्त 30% पाणी साठा उरलाय. हे पाणी आता पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलेलं आहे. मालेगाव मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये ढगाळ वातावरण दिसलं. गेले काही दिवस ऑक्टोबर हीटमुळे कडक उन्हाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांना या वातावरणानं थोडासा दिलासा मिळालाय. कोयना धरणामधल्या बोटिंगचा प्रश्न अखेर मिटलाय. कोयना धरणापासून 7 किलोमीटर अंतरावर गावडेवाडी गावच्या हद्दीत बोटिंग स्पॉट निश्चित करण्यात आलाय. यासाठी 1923च्या शासकीय कायद्यात अंशतः बदलही करण्यात आलाय. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी आणि मापारीमध्ये सौदापट्टीवरनं वाद निर्माण झाला. त्यामुळे व्यापारी कांदा लिलाव बंद पाडत निघून गेले आणि त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून व्यापारी मनमानी करत असल्याचा आरोप केला जातोय. लातूरच्या चाकूरमध्ये टोमॅटोचा दर 2 ते 3 रुपये प्रति किलो असल्यानं काढणीचा खर्च देखील निघत नाहीये आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. जुलै महिन्यात पावसानं उघडीप दिल्यानं जळगावात कापसाची वाढ खुंटली आहे. कापूस पिकावर लाल्या रोगाचं आक्रमण झालं असून झाडावरची पानं पूर्ण गळून पडल्यानं पूर्ण कापूस तडकलाय. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. यवतमाळमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण झालेली आहे. यवतमाळ बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल 3800 ते 4000 रुपये दर मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. पीक विम्याच्या मुद्द्यावरून अमरावतीत शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. नुकसानाचे चुकीचं सर्वेक्षण झालं असून त्यातून फळबागा वगळण्यात आल्यानं जिल्हा कृषी अधीक्षकांना जाब विचारण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामध्ये बस नसल्यानं विद्यार्थिनींनी शाळेत जाण्यासाठी त्यांना 8 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतोय. त्यामुळे बस फेऱ्या वाढवण्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडं घातलंय. तळेगाव आंबी एमआयडीसी इथल्या जनरल मोटर्सचे 1000 कामगार आपल्या कुटुंबासोबत न्याय्य हक्कांच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरलेत. कामगार मंत्री सुरेश खाडेंनी कामगारांच्या विरोधात क्लोजर रिपोर्ट दिल्यानं कामगारांवर ही वेळ आली आहे असा आरोप आता कामगार करतायत. अमरावतीतल्या धामणगाव रेल्वे तालुक्यातल्या निंभोरा बोडखा गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याचा फटका आता शाळकरी विद्यार्थ्यांना बसतोय. विद्यार्थी रस्त्यावरचे खड्डे चुकवत शाळेत जाताना दिसत आहेत. बुलढाण्याच्या नांदुरामधल्या गोंड गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी त्यांनी अजब आंदोलन सुरू केलंय. राजेश काळे असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यानं झाडावर बसून उपोषण सुरू केलंय. कोल्हापुरातल्या रुकडी आणि गांधीनगर स्थानकांवर सगळ्या पॅसेंजर आणि एक्सप्रेस गाड्या थांबाव्यात यासाठी प्रवासी आक्रमक झालेत. रुकडी कोल्हापूर रेल्वे मार्गावर प्रवाशांनी पदयात्रा देखील काढली आहे. शिक्षक मिळावे त्या मागणीसाठी धुळ्यातल्या दोंदवाड जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.
या शाळेतील शिक्षक चक्क 4 वर्षांपासून बेपत्ता असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गावठी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुस बाळगणाऱ्या सराईत आरोपीला अटक झाली आहे. पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करत आरोपींना ताब्यात घेतलाय. उरणमधल्या JNPA बंदरातल्या सेस प्रकल्पातील चॉकलेट कंपनीला आग लागल्याची घटना घडलेली आहे. या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालंय. छत्तीस जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या. पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत महिला पतंजली योग समितीच्या वतीनं अमरावतीमध्ये महिला महासंमेलन संपन्न झालं. यावेळेला रामदेव बाबांनी महिलांना मार्गदर्शन केलं. कार्ला एकविरा देवीचं देवस्थान आणि मावळ तहसील प्रशासन नवरात्रोत्सवासाठी सज्ज झालेलं आहे. या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.